दिलीप स्ट्रायकर एंडला आपल्याला दिसतोय दिलीप आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला दिसतोय स्ट्रायकर एंडला दिसतोय मुकेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला दिलोय आपल्याला मुकेश दिलीप आणि मुकेश ना. आणि हा फटका जेल बाद जेल सुटतोय आणि चौकार. चांगला फटका फुलटा चेंडू होता. सीमा पार चौकार आणि संघाची धावसंख्या होते 10. 2 चेंडू 10 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना तिसरा चेंडू चांगलं 2 चेंडू 10 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन आणि परत एकदा मारला एज लागले बॅटची काढा घेऊन आणि जेल सुटतोय. आणि हा झेल बाद. पहिला झटका लागतोय. पहिला झटका लागतोय भातगाव संघाला आणि अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. घारेवाडी WCC प्रीमियर लीग पर्व पहिले. स्पीडअप करायचं आहे पटापट. आपल्याला अजून आणखी काही सामने खेळवायचे आहेत. आणि पुढील होणारा सामना राधाकृष्ण डिकेवाडी वर्सेस जोगळे स्मृती 11 बुरबाड यांच्या दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी रेडी राहायचे. आणि परत एकदा बॉलर आणि परत एकदा फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि तिथे फील्ड होते आणि 1 धाव मिळते. एक धाव संघाची धावसंख्या होते 11. चांगलं असं षटक तसं म्हणायला गेलं तर 1 विकेट काढले आणि परत एकदा एक ऑफसाईडला मारलं चेंडू आणि मिसफिल्ड होते आणि खराब थ्रो. गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चोरटी धाव परत एकदा. आणि 4 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 4 धावा 2 धावा चोरून काढल्या आहेत. संघाची धावसंख्या होते ती 15. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना डावलवाडीचा पहिलं षटक आणि गुडलींचा चेंडू उसळी घेतलाय मात्र तितका चांगला झेल बाद होतोय. दुसरा झटका लागतोय. अंपायर नॉट आउट. पंचांचा निर्णय नॉट आउट. पहिलं षटक त्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 15. दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी सुनील लेफ्ट हँड बॅट्समन. स्ट्राईकला येतो प्रशांत. दुसरं षटक डावलवडीसाठी. राईट टाइम ओव्हर द विकेट राऊंड द विकेट मारा करतोय आणि फील्ड बॅट्समॅन बघितली तर 30 यार्ड सर्कल मध्ये 4 प्लेयर दिसत आहेत. राईट टाइम राऊंड द विकेट. हा फटका मारलाय आणि फटका चुकलाय आणि हा झेल बाद होतोय. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये कॅच पकडतोय बॉलर आणि पहिल्याच बॉल मध्ये झटका लागतोय. संघाची धावसंख्या स्थिर राहिलेली 15.
आणि त्याची जागा घेतोय तो दिनेश. आणि स्पीडअप करायचं आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्याला बघायला मिळतोय. स्पीडअप करायचं आहे. पंच आकाश राईट टाइम राऊंड द विकेट, ओव्हर द विकेटने मारा करतोय सुनील. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसरा चेंडू आणि हा गुडलेनचा चेंडू तितका उसळी घेतोय, मात्र प्लेट करून एक चौटी धाव मिळते. एक धाव मिळते संघाला. संघाची धाव संख्या होते ती 16. आणि तसं बघायला गेलं तर एक सन्मानजनक असा स्कोअर बघायला मिळतोय 16. तिसरा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा घेऊन फॉलो थ्रू मध्ये फील्ड होते. एक धाव चोरटी. संघाची धाव संख्या होते ती 17. श्री वाघजाई क्रिकेट क्लब पर्व पहिले. एक चांगली अशी आयोजन म्हणावं लागेल आणि हा तितकाच पंचांकडे जोरदार अपील. पंचा आणि हा पंच दटून बसलेत. नॉट आउट. निर्धाव चेंडू. गुल्डेनचा चेंडू टाकला होता. आणि हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न हुकलाय, मात्र फुल लेंथ डिलिव्हरी. आणि वारा सिसाटाचा वारा सुटलाय. पंच दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू शिल्लक आणि परत एकदा एक फटका मारलाय, मात्र झेल बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चौथा झटका लागतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि त्याची जागा घेतोय उदय. स्पीडअप करायचे आपल्याला. आणखीन सामने खेळवायचे आहेत. बॉलर नेम अक्षय. आणि स्पीडअप करायचं आहे. आणि फिल्डिंग बघितले तर आपल्याला तिथे पॉइंट वरती एक प्लेअर दिसेल. शॉर्ट कॅचिंग पोझिशन मध्ये मागे स्क्वेअर लेगला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बाउंड्रीच्या दिशेने एक प्लेअर दिसेल. मिड विकेट, मिड ऑन, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. आणि यॉर्कर लेनचा चेंडू मात्र तितकाच जबरदस्त आणि रनआउटचा चान्स होता, मात्र हुकलाय. एक धाव चोरटी. संघाची धाव संख्या होते ती 18. यॉर्कर लेनचा एक चांगला चेंडू बघितला तर आपला एक बॉलर कडून आपल्याला पाहायला मिळतोय. राईट टाइम ओव्हर द विकेट बॉलिंग करतोय. आणि हा परत एकदा यॉर्कर आणि हा फटका मारला लेग साइडच्या दिशेने आणि हा सीमा पार षटकार. छक्का नाही, अट्टा आहे हो. लाईनमन एका जागी बसायचं नाहीये. आणि हा षटकार बघायला मिळतो आपल्याला. संघाची धावसंख्या होते ती 24. फुलर लेनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला होता.
अतिशय उंच पुरा असा षटकार. परत एकदा फुल लेंथचा चेंडू तितकाच सलग दुसरा षटकार. लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार बघायला मिळत आहेत आपल्याला. फुलर लेंथचा चेंडू आपल्या बॅट मध्ये घेऊन त्याने सीमारेखेच्या बाहेर फेकले 2 चेंडू. लाईनमन शेवटचे षटक प्रगती पत्रावर आणि हॅट्रिक मारण्याचा आणि परत एकदा षटकार. हॅट्रिक मारलाय षटकारांची. जोरदार बॅटिंग करतोय उदयच्या बॅट मधून लगातार 3 षटकार पाहायला मिळाले आपल्याला. राईट टाइम ओव्हर द विकेट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्पीडअप करायचं आहे आणि हा परत एकदा आपल्या फलतुरीमध्ये आणि हा परत एकदा आणि हा मारण्याचा प्रयत्न मात्र उगतोय डॉट चेंडू आणि बाद होतोय फलंदाज. पाणी द्यायचंय प्लेयरला. डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो उन्हामुळे. पंच आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती 36. आणि आपल्याला बघूया 1 षटकाराची गरज आहे. बघूया मारतो काय. आणि हा परत एकदा चांगला फटका मिड ऑफच्या दिशेने. आज चौकार. अतिशय मजबूत बॅटिंग बघायला मिळते आणि संघाची धावसंख्या 40. 41 टू विन. आणि समालोचन क्षेत्रामध्ये येतात ते मनोज ठाकूर. थँक्यू सो मच. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. चला पुढची मॅच आपण नाणेफेकीसाठी ते पुढचा सामना इथे आम्ही इन्व्हाइट करू टॉससाठी. राधाकृष्ण डिकेवाडी आणि बुरंबाड क्रिकेट संघ संघनायक. आपण लगेचच टॉससाठी इथे संपर्क करायचा आहे. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या 40 धाबा म्हणजे मनपाच्या जिंकण्यासाठी 41 धाबा. चला स्पीडअप करा मित्रांनो. अजून खूप सामने आम्हाला खेळवायचे तिथून. चला लगेच आपण उतरा. षटकामध्ये कोणत्याही प्रकारची कपात करायला लावू नका याच्याकडे लक्ष असू द्या. पंच अंपायर ऑफिशियल अंपायर आपण सुद्धा वेळेकडे लक्ष द्या कारण तब्बल 4 वाजत आलेत आणि आपला द्वितीय फेरीतील सामने सुरू आहेत. चला स्पीडअप करा मित्रांनो.
चला फलंदाज आपण स्पीडअप करा, स्पीडअप मध्ये खेळ सुरू ठेवा, कारण अजून तब्बल आपल्याला 6 मॅचेस केलं पाहिजे, त्याच्यामुळे स्पीडअप करणं तेवढंच महत्त्वाचं असेल. अन्यथा एखादा षटक कमी केला जाईल तिसऱ्या फेरीमध्ये, सेमीफायनलमध्ये. असं आयोजक टीमला करायचं नाही, त्याच्यामुळे आपण सुद्धा स्पीडअप करायचं आहे, अन्यथा षटकामध्ये कपात केली जाईल. थँक्यू सो मच. बनवायच्या 41 धावा जिंकण्यासाठी. समोर आहे फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला संघ पाहायला मिळतोय. बादगाव क्रिकेट संघ बनवायच्या 41 धावा. पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज कमालीचे षटक. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. मुकेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. 41 धावा बनवायच्या आहेत 3 षटकामध्ये, आणि 41 धावा बनवत असताना खर तर मोठे फटके येणं तेवढंच महत्वाचं असेल फलंदाजी करणाऱ्या बातवाडी संघासाठी. आणि या मैदानाचा विचार केला ना तर मैदान हे फलंदाजांसाठी पोषक आणि पूरक अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. ओहो, काय फटकेबाजी आहे, काय गोलंदाजी आहे. डाबलवाडी क्रिकेट संघ फलंदाजी करतोय. 41 धावा बनवायच्या आहेत, आणि भातगाव क्रिकेट संघ खरं तर गोलंदाजी करतोय. कमालीची गोलंदाजी मुकेश यांची. गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. सुंदर नेत्रदीपक कार्य आहे. 41 धावा रोखायच्या आहेत, आणि 41 धावा इथे बनवायच्या आहेत समोर असणाऱ्या डावलवाडी क्रिकेट संघाला. पुढचा बॉल. पुन्हा एकदा सज्ज टोलावलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. सफर बघूयात. लोकांच्या डोक्यावर सीमा पार ब्रँडेड षटकार. इजे 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा धाव पुस्तकावरती. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती मुकेश वरती हा हल्ला, आणि अशा हल्ले चढवावे लागतील. असे षटकार, असे चौकार येणं गरजेचं असेल. संघ आपण पाहतोय डाबलवाडी क्रिकेट संघ. अजून एक मोठा फटका. चेंडूला फेकून दिलाय सीमा बार. अजून एक मोठा तडाखा षटकार. अजून एक तडाखा, अजून एक धमाका. कौड आपण पाहतोय फलंदाजी ट्रॅक वरती. मंदार इथून फटके खेचतोय. अजून एक डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक डाव, त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार, त्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, बघायला मिळतोय. सुंदर. इथून विचार केला ना तर मॅच बॅलन्स आहे. 13 धावा म्हणल्यात, आणि 13-14 धावा येणं तेवढंच महत्वाचं असेल. जर डाबलवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने आपण या सामन्याला पाहिलं तर इथून सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारची फटकेबाजी व्हायला हवी होती, आणि तशाच प्रकारची फटकेबाजी. पुढचा बॉल. लाईन चेक केली जाईल, लाईन चेक केली जाईल. पंचांचा इशारा वाईट चालाय. अजून एक धाव ऍड केली जाईल. आता प्रेशर असेल गोलंदाज मुकेश वरती, कारण समोर तेवढा ताकदवर खेळाडू आहे. मंदार ज्याने 2 चेंडू 2 षटकार ठोकले, तो मंदार फलंदाजीच्या मार्गवरती. पुढचा बॉल. 14 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय. तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती 15 धावा.
पहिलं षटक संपले. 15 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज. ओहो काय गोलंदाजी. दिलीप गोलंदाजी ट्रॅक वरती. भन्नाट वेगानं चेंडू. यष्टी रक्षक चुकी करतायत. नशिबाचा हा चौकार. लॉंग स्टॉप नो स्टॉप. 19 धावा धाव पुस्तकावरती. 41 धावा असं वाटतं सहजरित्या पूर्ण होतील की काय. आमच्या सोबत जेवढे सुद्धा युट्यूबला लाईव्ह जोडले गेलेत. खरं तर NTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करू. आणि जेवढे सुद्धा प्रेक्षक लाईव्ह बघतायत त्यांना एकच विनंती असेल, जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण अशाच खूप साऱ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा NTC लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत. तर तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा बघायच्या असतील तर विनंती असेल सर्वांना की तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री असतं, मात्र सबस्क्राईब केल्यानं खरं तर यूट्यूब चॅनेलला खूप मदत मिळते. त्यामुळे सर्वांना विनंती असेल आपण NTC लाईव्ह याला नक्की सबस्क्राईब करा. बोलूयात मॅच कडे. इथे मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सामना बघा पूर्ण एक बॉलला कलाटणी घेतोय. धाव पुस्तकावरती 22 धावा धाव पुस्तकावरती येत आहेत. 9 चेंडू येणारे जिंकण्यासाठी 21 ची गरज. कोणता संघ इथून सामना जिंकेल ही पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. कारण इथून जो संघ सामना जिंकेल तो खरं तर सरळ सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवेल. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये दिमागदार हा क्रिकेटचा सोला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती दिलीप आणि दिलीप वरती चढवला हल्ला. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. नो मॅन्स लँड चेंडू तिथे डिलेव्हर झाला. लॉग ऑफच्या क्षेत्राच्या चेंडू खाली धावले, मात्र शेवटच्या क्षणाला झेल जमिनीला दान झालाय आणि आले धावा. दोन धावेनं संघ पुढे सरकतोय. 25 धावा धाव पुस्तकावरती. काय फटकेबाजी आहे. अजून एक सुद्धा विकेट मिळवली नाही आहे. गोलंदाजी करणारा आपण संघ बघतोय बादगाव क्रिकेट संघ. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये ठोकलाय. अजून एक तडाखा, अजून एक धमाका. सीमा पार. ब्रँडेड षटकार. एकतीस धावा धाव पुस्तकावरती. 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. बघा मॅच कोणत्या टप्प्यामध्ये येऊन थांबले. 7 बॉल 10 ची गरज. खूप सुंदर इथे आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. 7 बॉल 10 ची गरज. यू मिस आय विल डेफिनेटली टेक फर्निचर डिस्ट्रॉय यष्टांचा वेध. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम बादगाव संघाचा. टीम डाबलवाडी संघाचा फलंदाज बाद होतोय. हा पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. मंदार. विकास गोलंदाजीच्या मार्गवरती. या 10 धावा रोखेल का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून जर संघ जिंकला तर थेट सेमी फायनलचं तिकीट मिळेल. 6 बॉल 10 ची गरज. समोर फलंदाज जनार्दन फलंदाजी मार्गवरती. गोलंदाजी ट्रॅक वरती विकास. पहिलाच बॉल फुल टॉस. चेंडूला फेकून दिलंय. सीमा पार. आउट ऑफ द रोप. वन टपा बाउन्स. इट्स अ 4 रन चौकार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय
जनार्दन पुढचा बॉल 5 बॉल 6ची गरज हलक्या हाताने पुश केलाय थर्डमॅनला तिथे क्षेत्ररक्षक आहे शॉटला जोपर्यंत फेकतील तोपर्यंत इथे एकच रन खर्च केली आहे एका धाब्याने संघ पुढे सरकतोय संघ जाऊन पोहोचतोय आपल्याला धाव पुस्तकावरती धाबा पाहायला मिळत आहेत 36 धाबा हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा येत आहेत धाव पुस्तकाचा विचार केला संघ जाऊन पोहोचलाय 38 धावा 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 ची गरज 3 बॉल 3 ची गरज आहे समोर फलंदाजी मार्ग वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय जनार्दन इथून मॅच जिंकून देईल का 3 बॉल 3 फुल टॉस बॉल चुकी केली आहे आणि विजयाचा ठोकलाय षटकार सामना जिंकलाय डावलवाडी क्रिकेट संघ कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम बादगाव आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आपला खूप खूप आभार सजवा प्रदीप आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मंदार ठरलाय या